सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्व मित्रांना प्रेमपूर्वक नमस्कार. आजपासून आपण क्रमशः अष्टावक्र गीता या ग्रंथाच्या एकेका श्लोकचं अर्थ आणि विवेचन बघणार आहोत. अष्टावक्रच गीता ही विवेचनासाठी का घेतली, तर ह्यासाठी पहिले 2-1 सत्र आपले ह्या ग्रंथाची पूर्वपीठिका समजून घेण्यात जातील. तसे पाहिले तर गीता ह्या 100पेक्षा जास्त अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत, पण ढोबळमानाने 25 ज्या गीता आहेत त्या सर्व मान्य आहेत आणि प्रसिद्धी आहेत, आणि प्रसिद्ध असूनही यावरती बऱ्याच जणांचा अभ्यास पण उपलब्ध आहे. मग ह्या ढोबळमानाने ज्या मुख्य गीता आहेत त्या 25 कोणत्या हे आपण बघू. गणेश गीता ही गणेश पुराणात आहे. भिक्षु गीता ही भागवत पुराणात आहे. परमहंस गीता ही पण भागवतात आहे. आणि षड्ज गीता, पिंगला गीता, शंपाक गीता, मंकी गीता, अजगर गीता, हरित गीता, वृत्र गीता, पुत्र गीता, कामगीता या महाभारतात आहे. यमगीता खंड 1 किंवा भाग 1 हे विष्णू महापुराणात आहे, तर यमगीता खंड 2 किंवा भाग 2 हे अग्निपुराणात आहे. त्याचप्रमाणे हंसगीता खंड 1 किंवा भाग 1 भागवतात आहे, तर हंसगीता भाग 2 महाभारतात आहे. नारद गीता आणि उत्तर गीता ह्या पण महाभारतात आहे. रामगीता खंड 1 ही अध्यात्म रामायणात आहे, तर रामगीता खंड 2 अद्भुत रामायणमध्ये आहे. भगवती गीता की जिला पार्वती गीता असेही नाव म्हटलेलं आहे, ती देवी पुराणात आहे. अष्टावक्र गीता अष्टावक्र मुनींनी स्वतः ती सांगितलेली आहे. अवधूत गीता खंड 1 हे भगवान दत्तात्रेयांनी सांगितले, आणि अवधूत गीता खंड 2 ही भागवतात आहे. आणि जीवनमुक्त गीता ही सुद्धा दत्तात्रेयांनी सांगितलेली आहे. अशा ह्या ढोबळमानाने 25 गीता ज्या आहेत तर ह्या प्रसिद्ध आहेत. कमी अधिक प्रमाणात आपल्याला माहिती पण आहे यांची. पण अष्टावक्र गीता ह्या गीतेमध्ये अष्टावक्र महामुनींनी जो भाव सांगितलेला आहे तर तो भाव इतर गीतांसारखा नाही. इतर गीतांमध्ये कसं आहे की साधारणपणे कुठलाही समाज, राजनीती, कुठलीही जीवनपद्धती ह्याच्याशी संबंधित कुठल्या ना कुठल्या तरी गीतेमध्ये थोडासा त्याचा प्रभाव दिसतो, आणि त्यामुळे त्या ज्या गीता आहेत तर त्या आपल्याला आपल्या वाटतात. अष्टावक्र गीता ही मात्र तशी समन्वयवादी नाही आहे. ही रोखठोक आहे, सत्यवादी आहे. सत्य जसं आहे तसं सांगितलेलं आहे. यात कुठली लपवाछपी नाही आहे, आणि ऐकणाऱ्याला काय वाटेल याची पर्वाही नाही आहे, आणि ऐकणाऱ्याला समजेल की नाही याची चिंताही नाही. सत्याचं एवढं शुद्धतम वक्तव्य पूर्वी कधी न झालेलं असेल, यापुढेही कधी होणार नाही, असं अष्टावक्र गीतेत आहे. ही अष्टावक्र गीता जी आहे तर ह्यात स्वतः कुठली आकृती, कुठला आकार बनवून जर त्याचा अभ्यास केला तर अष्टावक्र गीता समजायला थोडी कठीणच आहे. कारण याच्यामध्ये जोपर्यंत, कारण ह्या अष्टावक्राच्या गीतेत स्वतःच्या सोयीचा अर्थ निघत नाही.
आपण स्वतःमधला स्व सोडला तरच अष्टावक्र गीता स्पष्ट होते. आणि अष्टावक्रांचे सांगणे सुस्पष्ट आहेत. त्यात आपल्याला काही कधीही घुसडता येत नाही. अष्टावक्रांनी अशा तऱ्हेनं वक्तव्य केलेलं आहे की हजारो वर्ष झाली तरी त्यात कोणी भर घालू शकला नाही की काटछाटही करू शकला नाही. कारण असे वक्तव्य करणे फार कठीण असते. शब्दांची एवढी कुशलता जी आहे साधणं ही मात्र फार कठीण असते. हे अष्टावक्र गीतेच्या संदर्भातलं हे प्राथमिक आपण बघितलं. ही समजून घेण्यासाठी अष्टावक्र गीतेमधल्या ज्या दंतकथा म्हणता येतील, कारण त्या कथांची जी सत्यता आहे ती पडताळून पाहता आलेले नाही, त्यामुळे त्यांना दंतकथा म्हटलेलंच आहे. पण हा इतिहास नाही आहे. दंतकथा जरी सांगितलेली असेल तरी कर्णोपकरणी आलेली आहे आणि ती इतिहासात नाही. कारण काय की या कथांमध्ये एक खोल अर्थ आहे. अष्टावक्र महामुनी मुळात त्यांचं अष्टावक्र हे नाव का पडलं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर ह्यासाठी त्यांचे जे माता पिता अष्टावक्रांच्या वडिलांचं नाव काहोद आणि आईचं नाव सुजाता होतं. काहोद मुनी हे जे होते हे उद्दालक मुनींचे खूप लाडके शिष्य होते आणि वेद पठन करण्यात काहोद मुनींचा हात कोणी धरणारा नव्हता. वेदांचा अर्थ सांगणारा त्यावेळेस एवढा पारंगत ऋषी कोणी नव्हता. एवढे ते ज्ञानी होते आणि म्हणूनच उद्दालकांनी आपली मुलगी सुजाता हिचा विवाह काहोद सोबत लावून दिला. काहोद हे वेद पारंगत आणि विद्वान ब्राह्मण होतेच, पण ज्यावेळेस अष्टावक्र महामुनी आपल्या मातेच्या पोटात गर्भात होते तर त्यावेळेस काहोद मुनी जे वेद पठण करायचे किंवा वेद निरूपण करायचे तर त्यावेळेस अष्टावक्र मुनींनी गर्भात असताना सांगितलं की ह्या वेद पठणाने किंवा वेदांच्या नुसत्या सांगण्याने आत्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. ही केवळ पोपटपंची आहे, ही केवळ बडबड आहे, हे केवळ ज्ञान आहे, हे आत्मज्ञान नाही. गर्भात असलेलं बालक जेव्हा असं पित्याला सांगतं तर त्या पित्याचा म्हणजे काहोद मुनींचा अहंकार एवढा वाढला की त्यांनी आपल्या पुत्राला शाप दिला की तू जर असा माझी जर चूक काढत असशील तर मातेच्या पोटातून ज्यावेळेस बाहेर येशील त्यावेळेस तू 8 ठिकाणी वाकडा झालेला असशील. अष्टवक्र आणि तेच नाव त्यांचं प्रचलित झालं. ही कथा झाली. त्यानंतर दुसरी दंतकथा अशी आहे की जनक राजा हे खूप ज्ञानी लोकांचे संग्रही होते. विद्वान लोकांना त्यांनी संग्रही ठेवलं होतं आणि केवळ ज्ञानाच्या चर्चा त्यांच्या राजदरबारात घडायच्या. तर त्यावेळेस वरुण देवता जी आहे तिचा पुत्र, काही ठिकाणी त्या पुत्राचं नाव वरुण पुत्राचं नाव बंदी असं आहे, काही ठिकाणी बंदीना असं आहे, काही ठिकाणी वंदिना असं नाव आहे. कदाचित ही नंतर सांगोपांगी लिहिण्यात किंवा कुठल्या ना कुठल्या तरी याच्यामध्ये जी एक तफावत आढळली असेल तर आपण आपल्या संदर्भासाठी त्यांचं नाव बंदी ऋषी असं घेऊ. बंदी ऋषी हे जनक राजाच्या दरबारातले सर्वात विद्वान ऋषी होते आणि कुठल्याही ज्ञानाच्या चर्चेमध्ये तर ते समोरच्याला सहज पराजित करत असत. शास्त्र असो ज्ञान असो कुठल्याही चर्चेमध्ये ते समोरच्याला सहज पराजित करत असत. आणि त्यांची एक अट होती की त्यांच्याशी जर कोणी पराजित झाला तर ते पराजित झालेल्या विद्वानाला समुद्रात बुडवून टाकायचे. एके दिवशी अशीच ही चर्चा जेव्हा सुरू होती तर त्यावेळेस काहोद मुनी तिथे चर्चेला गेलेले होते, कारण जनक राजाने त्यांना पाचारण केलेलं होतं. आणि चर्चा ज्यावेळेस झाली
तर काहोद मुनीचा त्यामध्ये त्या चर्चेमध्ये पराभव झाला. तर बंदी ऋषींनी त्यांना ठरल्याप्रमाणे समुद्रात बुडवून टाकले. अष्टावक्र महामुनी त्यावेळेस केवळ 12 वर्षाचे होते. 12 वर्षाचे असताना जेव्हा त्यांना ही बातमी कळली तर त्यावेळेस ते जनक राजाच्या दरबारात आले. पण जनक राजाच्या दरबारातून आतमध्ये तो जो दरबान आहे तो त्यांना आतमध्ये जाऊ देईना. कारण हे बालक होते, 8 ठिकाणी वाकडे होते, यांना धड उभं राहता येत नव्हतं, धड चालता येत नव्हतं. ते कसे तरी तिथे चाललेच होते. तरच दरबाराने त्यांना सांगितलं की हे बालकाचं काम नाही आणि त्यातल्या त्यात तुझ्यासारख्याचं काहीच काम नाही, तुला काय काम आहे. तर म्हणाले की मला जनक राजाच्या दरबारात विद्वानांची जी चर्चा आहे त्या चर्चेमध्ये मला भाग घ्यायचा आहे. जनक राजाचा तो सेवक म्हणाला की असं लहान मुलांना आतमध्ये येता येत नाही. अष्टावक्र महामुनी त्यावेळेस त्याला म्हणाले की वृक्ष छोटा आहे का मोठा आहे याला अर्थ नसतो, ज्याला फळ आलेला असतो तो वृक्ष परिपक्व असतो. मग वय किंवा उंची यावरती त्याचं परिपक्वता अवलंबून नसतं. हे ऐकल्यानंतर तो सेवक जनक राजाला निरोप द्यायला गेला आणि जनक राजाची परवानगी घेऊन अष्टावक्र मुनींना राजदरबारात घेऊन आला. राजदरबारात येत असतानाच जी विद्वानांची जी चर्चा चालली होती तर ती सगळी चर्चा त्यावेळेस ते यांचं येण्याची पद्धत घसडीत तर ती पाहून सगळे लोक हसले. एवढंच नव्हे तर जनक राजाला सुद्धा हसू आवरलं गेलं नाही. दरबारातले सगळे विद्वान ऋषी सगळे शास्त्रकार हसतात आहे, जनक राजाही हसतोय. हे पाहिल्यानंतर अष्टावक्र महामुनी सुद्धा मोठ्या आवाजात वेगळ्या पद्धतीने हसले. त्यांचं हसणं ऐकून सगळं दरबार शांत झाला आणि जनक राजाने विचारलं त्यांना की आम्ही का हसलो हे आम्हाला माहिती आहे, पण तू का हसलास ते आम्हाला कळलं नाही. अष्टावक्र महामुनी म्हणाले की ही जर तुझी विद्वानांची धर्मचर्चावरती शास्त्रवरती जर चर्चा चाललेली असेल आणि ज्ञानी लोक जर असतील तर हे इथे जमलेले सगळे ज्ञानी लोक नाहीत, हे सगळे चांभार लोक आहेत. हा चांभार शब्द वापरला त्यांनी, कारण हे माझ्या वरच्या कातडी देहाची जी कातडी आहे तिच्याकडे पाहून हसतात आहे. माझ्या आतमधलं जे चैतन्य आहे ते यांच्या दृष्टीत पडत नाही. हे कसले विद्वान, हे तर फक्त केवळ चर्मकारच असू शकतात आणि अशा लोकांच्या याच्यात चर्चा करण्याचं मला काहीही स्वारस्य नाही म्हणून. आणि तिथून ते दरबारातून बाहेर पडले. दरबारातून बाहेर पडल्यानंतर जनक राजाला मात्र तिथे काही केल्या चैन पडेना. आणि चैन पडेना म्हटल्यानंतर जनक राजाने त्यांची दुसऱ्या दिवशी भेट घेण्याचं ठरवलंच आणि त्यानुसार ते जनक राजा अष्टावक्र मुनींची दुसऱ्या दिवशी भेट घ्यायला गेले. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस जनक राजा घोड्यावर स्वार होऊन अष्टावक्र महामुनींना भेटायला ज्यावेळेस आले आणि भेटल्यानंतर अष्टावक्र मुनींना भेटल्यानंतर घोड्यावरून ते खाली उतरले आणि खाली उतरल्यानंतर त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाले की काल महाराज माझी खूप चूक झाली की मी फक्त देहाकडे बघून हसलो, देहाच्या आतमधलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याकडे माझी दृष्टी वळली नाही. तर कृपा करून उद्या तुम्ही आमच्या दरबारामध्ये येऊन तो दरबार सन्मानित करावा, चर्चासत्रात भाग घ्यावा ही मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे. याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अष्टावक्र महामुनी जनकराजाच्या दरबारात गेले आणि जनकराजाच्या दरबारात गेल्यानंतर ठरल्याप्रमाणे बंदी जे ऋषी होते, बंदी ऋषीची आणि त्यांची शास्त्रावरती चर्चा झाली आणि अशा तऱ्हेने त्यांनी बंदीला शास्त्राच्या चर्चेमध्ये त्यांचा पराभव केला. मग नियम काय होता की जो कोणी चर्चासत्रात पराभूत होईल त्याला समुद्रात बुडवून टाकायचं. मग आता बंदीला समुद्रात बुडवण्याची ज्यावेळेस वेळ आली तर बंदी हे वरुणाचे पुत्र असल्यामुळे ते समुद्रात बुडेनात. मग त्यावेळेस बंदींनी आपल्या पित्याला म्हणजे वरुणाला विनंती केली आणि आतापर्यंत बुडवलेल्या सगळ्या विद्वानांना त्यांनी परत बाहेर बोलवलं
आणि अशा तऱ्हेने अष्टावक्र महामुनी आपले पिता काहोद मुनी यांना घेऊन हे घरी आले. ही त्यांची कृती पाहून काहोद मुनींना इतकी प्रसन्नता आली की ते म्हणाले की ठीक आहे, आता विशिष्ट पद्धतीने तू त्या गंगे नदीत स्नान करून ये आणि त्यामुळे तुला ही माझ्या शापातून मुक्ती मिळेल आणि तुझं जे देह आहे हा पूर्वीसारखा होऊन जाईल. आणि यानंतर मग त्यांना कांतिमय देह प्राप्त झाला. इथे जनक राजाला मात्र त्याबद्दल जनक राजाला ती जी उत्सुकता होती ती कायमच होती की जर यांना ज्ञान शब्द आणि आत्मज्ञान शब्द हे दोन शब्द जर आहेत, मग ज्ञान म्हणजे आत्मज्ञान नव्हे का, किंवा आत्मज्ञानामध्ये ज्ञान शब्द येत नाही का, ह्या विवंचनेत असताना परत दुसऱ्या दिवशी जनक राजा अष्टावक्र महामुनींना भेटायला गेले. नेहमीप्रमाणे घोडा होता त्यांच्याजवळ. घोड्यावरून खाली उतरले, नमस्कार केला आणि म्हणाले की कालच्या चर्चासत्रानंतर माझ्या मनात असा प्रश्न आला की मला आत्मज्ञान प्राप्त होईल का, आणि मला जर आत्मज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर ते मला किती वेळात प्राप्त होऊ शकेल. अष्टावक्र महामुनी म्हणाले, आत्मज्ञान प्राप्त व्हायला घोड्याच्या वरती मांड ठोकताना एका रिकेबीत एक पाय ठेवल्यानंतर दुसऱ्या रिकेबीत पाय ठेवायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. पण सांगणारा म्हणजे आत्मज्ञान देणारा सामर्थ्यवान पाहिजे, आणि आत्मज्ञान ज्याला प्राप्त करून घ्यायचं आहे तर तो प्राप्तता म्हणजे त्याच्यामध्ये त्याची त्याला हे पाहिजे, त्यात प्राप्तता पाहिजे शिष्याला. प्राप्त सामर्थ्यवान सद्गुरू आणि पात्रता असलेला शिष्य जर असेल तर एवढ्या कमी वेळामध्ये आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. हे ऐकून जनक राजा परत नतमस्तक झाला आणि त्यांना अष्टावक्र महामुनीला विनंती केली की हे जे आत्मज्ञान आहे हे मला तुम्ही कृपया द्याल का. तर अष्टावक्र महामुनींनी त्यांना प्रसन्नतेने सांगितलं की तुझ्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं देईन, तू प्रश्न विचार आणि मी उत्तर देईन. उपनिषदामध्ये जेवढे उपनिषद आहेत तर त्यामध्ये एकाने कोणीतरी प्रश्न विचारलेला आहे आणि एकानेच त्याचं उत्तर दिलेलं आहे. प्रश्न विचारल्यानंतर त्याची पात्रता दिसून येते, त्याच्याकडे प्राप्त असलेलं ज्ञान दिसून येतं, त्यानुसार त्यांनी प्रश्न विचारलेला असतो आणि तशा प्रश्नांची उत्तरं द्यायला सामर्थ्य हे लागतं. ह्या तत्वानुसार अष्टावक्र महामुनी आणि जनक राजा यांच्यातला जो संवाद झाला हा संवाद पूर्णपणे अष्टावक्र गीता म्हणून हा प्रसिद्ध आहे. या अष्टावक्र गीतेमध्ये एकूण 20 अध्याय आहेत आणि अंदाजे काही अध्यायामध्ये 5 श्लोक आहेत, काही याच्यामध्ये 10 श्लोक आहेत. असे अंदाजे आपण 160 ते 180 श्लोक आहेत. दररोजचं जरी एक श्लोकावरचं आपण विवेचन केलं तर अंदाजे हे 6 ते 7 महिने आपल्याला पुरेल. आपण उद्यापासून ह्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून सुरुवात करू. सद्गुरुनाथ महाराज की जय.